बायकोला न विचारता दारू प्याल तर थेट जेलमध्ये जाल. आता इथून पुढे बायकोच्या परवानगीशिवाय दारू पिला तर जेलमध्ये जाल. पत्नीच्या संमतीशिवाय जर तुम्ही दारू पीत असाल, तर होऊ शकते 3 वर्षाची शिक्षा. कारण कायदाच असा आलाय. याचं कारण दारू पिऊन घरगुती हिंसाचार. सरकारी आकडेवारीनुसार भारतात सुमारे 40% पेक्षा जास्त घरगुती हिंसाचार प्रकरणामध्ये दारू हे मुख्य कारण आहे. नवीन कायद्यानुसार जर पतीने दारू पिऊन आपल्या पत्नीस त्रास दिला, तर त्याला थेट तुरुंगाची हवा खावी लागेल. दारू पिऊन धिंगाणा घालत असाल तर आत्ता सुधरा. जर एखादा पती दारूच्या नशेत पत्नीला मारहाण करत असेल, शिवीगाळ करत असेल, धमकावत असेल, तर तो दोषी धरला जाईल. केवळ मारहाणच नाही, तर दारू पिऊन सतत टोमणे मारणे व मानसिक तणाव देणे हा देखील एक खेळाचा भाग मानला जाईल. जर पती दारूच्या नशेत हुंड्याची मागणी करत असेल किंवा दारूमुळे तुमच्या अन्न, वस्त्र, निवारा याकडे दुर्लक्ष करत असेल, तर पत्नीला कायदेशीर दाद मागता येणार आहे. विविध पत्नी महिला संरक्षण आणि वेगळे राहण्याचा अधिकार तसेच पोटगी देखील मागू शकते, असं या कायद्यातच नमूद केलं आहे. यामुळे बायकोला विचारल्याशिवाय दारू प्यालात तर तुमची मात्र खैर राहणार नाही.